2 वर्षानंतर तुम्ही कंप्लेंट अक्नॉलेज केली गावकऱ्यांची आणि 2 वर्षानंतर तुम्ही प्रिन्सिपलला काढलं, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात पहिले. शाळा दुरुस्त करा अभियानाअंतर्गत अभिजित दिपकेंनी हिंगोली जिल्ह्यातील शाळांचं भयंकर वास्तव समोर आणलं. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या लिंबाळा इथल्या शाळेत भर वर्गात मुख्याध्यापकच दारू पिऊन झोपल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कारवाईची मागणी केली. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा अभिजित दिपके यांनी दिला होता. त्यांच्या याच इशाऱ्यानंतर त्या मुख्याध्यापकाला तातडीनं निलंबित करण्यात आलंय. पण यानंतरही अभिजित दिपकेंनी तिथं ठिय्या आंदोलन केलं. याचं कारण नेमकं काय होतं ते आपण समजून घेऊच, पण त्याआधी शाळेच्या केंद्र प्रमुखांनी काय माहिती दिली ते ऐका. अध्यापकाच्या विषयावर मी बोलतो की गाववाल्याने तक्रारी केल्या, ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यांनी केल्या असतील तक्रारी, परंतु व्हिडिओ दिले, हे दिलं ते दिलं, तक्रारी झाल्या, आता त्याच्या चौकशाही झाल्या. आता चौकशी आमची थोडंसं प्रोसेसमध्ये या सर्व गोष्टी कारवाई वरिष्ठ अधिकारी करतच होते, कारण त्यांची फाईल ऑलरेडी रेडी केली होती. म्हणजे भाऊ आले, अभिजित भैया आले म्हणूनच निलंबन झालं अशातला प्रकार नाही. पण त्याची मी डोळ्यानं बघितली होती. आमचे सन्माननीय आमच्या मॅडम काळे मॅडम मला प्रत्यक्ष सांगितलं होतं, एक म्हणजे 15 दिवसापूर्वी हे निलंबन तुमचं हे होणार बरं, असं स्पष्ट सांगितलं होतं. म्हणजे प्रोसेस होतं. हा, ते त्यांचं नाव आहे विनोद खंडेराव कटके आणि ते 2022 पासून या ठिकाणी कार्यरत होते. निलंबनाचा आदेश झाला ना, त्यांचा निलंबनाचा आदेश तात्काळ वरिष्ठ कार्यालयाने त्याची दखल घेतली, कारण ते 15 दिवसापूर्वीच ते सर्व त्यांचं फाईल प्रोसेसमध्ये होतं आणि काल ते त्याचं निकाली निघाले. म्हणजे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते काढले. गावकऱ्यांनी अनेक वेळा या मुख्याध्यापकाची तक्रार केली होती, मात्र कारवाई होत नव्हती. पण अभिजित दिपके यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई झाली आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं. पण विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न तसाच राहिला. त्याबाबत अभिजित दिपकेनं तिथंच बसून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला. तेव्हा काय घडलं ते तुम्हीच पहा. मॅम, 2 वर्षानंतर तुम्ही कंप्लेंट अक्नॉलेज केली गावकऱ्यांची आणि 2 वर्षानंतर तुम्ही प्रिन्सिपलला काढलं, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात पहिले. आता मॅम, गावकऱ्यांची डिमांड अशी आहे की 5 क्लासरूम आहेत आणि टीचर फक्त 2 आहेत. तर 4 टीचर इथं गावकऱ्यांची डिमांड आहे. आता आम्ही इथं बसलेलो आहे आंदोलनावर, जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल लेटर हेडवर तुम्ही लिहून देत नाही की इथे 4 टीचर्स अपॉइंट केल्या जातील, तोपर्यंत आम्ही इथून सरकणार नाही. सर, माझं आपल्याला एक सांगायचं होतं. तर आपल्याला जी पदमंजूर होतात ना, संख्येवाढीत केली होतात, तर ती आपली लिंबाळामध्ये संख्येवाढीत आहे, 122% आहे आणि त्याला आपल्याला 4 पदं मंजूर आहेत. त्या शाळेत सगळे 4 पदं मंजूर आहेत. 4 पदं मंजूर आहेत. कार्यरत एक आपण निलंबित केली, तसंच 2 रिक्त आहेत. त्यातलं एक आज भरलं जातं. एक आज भरले जाते. बर, आज आदेश ठीक आहे, मी इथेच बसू. मग आदेश आल्यावर मला सांगा तुम्ही, मी इथेच बसून. पण मॅम 4 असले पाहिजे. नाही मॅम, तुम्ही अपॉइंटमेंट साठी 4-5 दिवस घ्या. पण मी काय म्हणतो, ऑफिशियल लेटर हेडवर तुम्ही द्या तर ना, की आम्ही इथं जेवढी वॅकन्सी आहे तेवढी भरू. तेवढे एक ऑफिशियल लेटरवर आम्हाला एक अश्युरन्स देऊन टाका तुम्ही. ओके, चालेल. ओके. अखेर 2 शिक्षकांच्या नियुक्तीचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर अभिजित दिपकेंनी आंदोलन मागे घेतलं. पण आता अभिजित दिपके हिंगोली जिल्ह्यातल्या इतर शाळांनाही भेटी देणार आहेत. त्यामुळे दौऱ्याआधी किती शाळांमध्ये सुधारणा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित दिपके यांच्या या अभियानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.